नमस्कार मंडळी, ग्रामीण मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे. आपल्या परिसरातील तळागाळातल्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या ग्रामीण मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील मंगरुळ तांडा या गावी आलेले आहोत. येथे 40 ते 50 घरांची वस्ती आहे. मागील अनेक दिवसापासून हे रस्त्यांची समस्या घेऊन प्रशासनाकडे जातात, परंतु प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देत नाही. येथे काही महिला व काही पुरुष वयोवृद्ध माणसं जमलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडून या रस्त्याबाबत प्रतिक्रिया काय आहे त्यांच्या जाणून घेऊया. नाव काय आपलं? अंकुश सीताराम राठोड. काय रस्त्याबाबत काय प्रश्न आहे? म्हणजे किती दिवसापासून तुम्हाला रस्ता नाही आहे? भारत स्वतंत्र झालं तेव्हापासून ह्या गावाला अजून रस्ताच नाही. आणि डांबरीकरणसाठी मंगरुळ तांडा ते आपले हे निवळी रस्ता ते जोड रस्ता म्हणून कौसडीपर्यंत आम्ही वारंवार निवेदन दिलेले आणि निवेदन दिलेले आणि वारंवार निवेदन देऊन बी हा रस्ता झालेला नाही. आणि इथं ह्या रस्त्याला जे ओव्हरलोडिंग वाहन चालतात तरी बी आम्हाला पावसाळ्यात येण्या जाण्याची फार समस्या त्रास होती. आणि याच्यानंतर डिलिव्हरी पेशंट या गाड्याला येण्या जाण्यासाठी 2 वेळेस बी आम्ही अँब्युलन्स गाडीसाठी कॉल केला. त्या गाड्या व्यवस्थेवर बी डिलिव्हरी पेशंट आमच्या जागीच डिलिव्हरी झाल्यात. अशी गंभीर समस्या आहे. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर त्या अँब्युलन्स गाड्या नेत होते, तरी बी एवढी प्रशासनाचं आमच्याकडं मंगरुळ तांड्याच्यावर लक्ष नाही. म्हणजे तुम्ही म्हणतात भारत देश आझाद होऊन 75-76 वर्ष झाले, तरी देखील तुमच्या गावाला अजून रस्ता झालेला नाही का? अजून झालेला नाही. तर इथून पुढे पालकमंत्री आमचे मेघनाताई बोर्डीकर यांनी लक्ष घालून आमचं मंगरुळ तांड्याचा रस्ता तात्काळ मध्ये मंजूर करून रस्ता करून द्यावा. हे ग्रामीण भाग आमचे मंगरुळ तांड्याचे लोकांची समस्या आहे. काय तुमचं नाव काय? काय तुम्हाला पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरून चालताना त्रास होतोय का? पायाला चिकूल पुन्हा शाळेत लेकर येते तर पायी लेकर जाते शाळेत, तर शाळेत पोराला जायसाठी गाडी धाडून द्या बस. आता तुम्ही विधानसभेला मतदान केले. आता आपल्या जिंतूर तालुक्याच्या लाडक्या मेघना बोर्डीकर हे पालकमंत्री झाले, राज्यमंत्री झाले, तर तुम्हाला काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? आम्हाला सगळं आम्हाला हे काय आमच्या उजव्या बाईला पगार आल्यासाठी ते त्रास आम्हाला आहे, तर आम्हाची पगार करावा. तुमचं नाव काय आजी? या पुढे या. बोला. बोला. काय तुम्हाला? आम्हाला रस्ता नाही, काही नाही. लेकर शाळेत जाताना त्याला पाण्याची व्यवस्था नाही, रोडची व्यवस्था नाही. आम्हाला फार त्रास आहे. लेकर बाळातनी बाई व्हायची, त्याला रिस्कीत गाडी पाठवत नाही, तुमचा रोड खराब आहे म्हणते. मग असं त्रास आहे आम्हाला. मेघनाताईनं आम्हाला रोड करून द्यावा, आम्हाला रस्ता करून द्यावा, आम्ही त्याला निवडून द्याला, पाणी द्यावा. फार त्रास आहे आम्हाला. मग टाकी बांधून ठेवली, 12 महिने झाले, त्याला कोणी पाहत नाही. मेघनाताई म्हणले निवडून द्या. आम्हाला तेवढा त्रास आहे. पाण्याचा रोड करून द्या आम्हाला काय करून द्या ना. आमचा मंगरुळ तांड्याला रोड नाही, काही नाही. कच्चा रस्ता आहे आमच्या रोडाला, रोड करून द्या. तेवढी खड्डे पडते बाळातनी बाईला, लेकर बाळ जाते शाळामध्ये, गाड्या येत नाही, मोठे हैवान चालले. आम्हाला त्रास इतकाले खोगदा पडेल तर वाटायला त्रास आहे. म्हणजे या रस्त्यावरून अवैध उत्खननचे हायवा चालतात, यामुळे रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तर इथं तुमचं नाव काय साहेब? बोला. काय तुम्हाला काय अडचण आहे या रस्त्यावरून? पावसाळ्यामध्ये काय अडचण निर्माण होते? पावसाळ्यामध्ये लय अवघड प्रश्न आहे. म्हणजे पावसाळ्यात चिखल झाल्यावर तुम्हाला मार्ग कोणता आहे? दुसरं कोणता? याच मार्गाने जावं लागतंय. दुसरा मार्गच नाही. कोणता मार्ग आहे दुसरा? तर आमचं एवढंच म्हणणं आहे की
कडसांगी फाटा ते कौसडीपर्यंत हा. ते मजबूतीकरण चांगलं डांबरीकरण करून द्यावं. म्हणजे जेव्हापासून भारत देश आझाद झाले तेव्हापासून या रस्त्याचं डांबरीकरण झालं नाही असं म्हणणं आहे. नाही नाही झालंच नाही. झालंच नाही. बघा आता हे आपण आता सध्या भारत देश आझाद होऊन 75-76 वर्ष उलटले तरी देखील या मंगरुळ तांड्याला डांबरीकरण रस्ता मिळालेला आहे. तर आपण काय अजून इथं काय ग्रामस्थ आहे, काय तुमच्या अडचणी काय या रस्त्याबाबत? या रस्त्याबाबत रस्ताच नाही बरोबर. बरसांमध्ये चिखल होत, चलता येत नाही सुद्धा आम्हाला लय त्रास होत. तर समजा डिलिव्हरी बाई जरी झाली ते वाहन जरी मागितलं तर वाहन लवकर येत नाही. पावसाळ्यात वाहन येते वापस जातो. डिलिव्हरी आम्ही लय बहुत त्रास होतो. म्हणजे या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की एखाद्या समजा डिलिव्हरीसाठी महिलाला दवाखान्यात न्यायचं तर या रस्त्यावरच अनेक डिलिव्हरी रस्त्यावरच झाले असे या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. मामा या इकडे नाव काय काय नाव तुमचं? रामनिवास मोहन आडे माझं नाव. काय अडचणी तुमच्या तंड्यावर, काय अडचणी आहे या रस्त्याबाबत? बघा आम्ही जेव्हापासून 3री-4थीला कौसडीला शाळेत जात होतो तेव्हापासून हे रस्ता जे एकदा कच्चा रस्ता झालाय त्याच्यावर डांबरी झालाय आणि काही आणि उत्खनचे वाहन लोडिंगचे वाहन जाते त्या रस्त्यानं. आणि एवढी भयानक परिस्थिती असते की पावसाळ्यामध्ये एखादी आपण बातमी पहिली लावलेलीच आहे. पण एवढी भयानक परिस्थिती आहे की पाहायचंच काम नाही. म्हणजे या रस्त्यानं वाहनच कोणते येत नाही. गाडीवाला जरी भाड्याने जरी बोलवलं तरी पण ते म्हणतात की बाबा गाडी येत नाही तर आम्ही काय करणार. डिलिव्हरीचे पेशंट जे आहेत आम्हाला गाडी बैलानं न्यावं लागतं. अशी परिस्थिती आहे बघा. काय आता सध्या आपल्या जिंतूर मतदारसंघाचे आमदार मेघना बोर्डीकर ह्या पालकमंत्री आहेत, तर तुम्हाला काय अपेक्षा आहे त्यांच्याबद्दल? त्यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की रोड आणि हे काम आम्ही करतो म्हणून सांगितलंय. पण आता ते पदावर गेले ते काम नक्कीच करतील असं अपेक्षा आहे. आणि सभा मंडपाचं पण काम आम्हाला दीदीनं सांगितलेलं आहे ते काम करणार. या मागील अनेक दिवसापासून तुमच्या मंगरुळ तांड्याला रस्ता नाही असे समस्या आहेत, तर तुम्हाला काय अपेक्षा आहे सरकारकडून? काहीच जात नाही, पायीच जायला लागतंय. लेकर बाळ शाळात जीभ येत नाही, काही येत नाही, वाहन येईना. मग इथं शाळेत पाणी आलं की वाहून जाते म्हणून घरीच बसते. अच्छा, द्या आम्हाला, तुम्हाला आम्ही निवडून दिलंय साहेब, इतका मेहरबानी की तुम्हाला बस. बघा हे मंगरुळ तांड्याची अशी अवस्था आहे. मागील कमीत कमी आता भारत देश आझाद होऊन 75-76 वर्ष झाले तरी देखील या गावात मंगरुळ तांड्याला येण्यासाठी रस्ता नाही. भर पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल साचत असल्यामुळे येथे या मंगरुळ तांड्याचा व इतर गावांसोबत संपर्क तुटते. इथले विद्यार्थी शिक्षणासाठी जाताना एवढा त्रास होतोय त्या विद्यार्थ्यांना व काही महिला रुग्णांना देखील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी इथं कोणती गाडी येत नाही, कोणतं वाहन येत नाही. या मंगरुळ तांड्याच्या ग्रामस्थांच्या अशा भरपूर अडचणी आहेत. तर या मंगरुळ तांड्याच्या ग्रामस्थांची एवढीच अपेक्षा आहे की पालकमंत्र्यांनी हा प्रश्न तात्काळ सोडावा अशी मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे. मागील अनेक वर्षापासून या मंगरुळ तांड्याला रस्ता नाही म्हणून हे ग्रामस्थ खूप वैतागलेले आहे. यामुळे जे कच्चा रस्ता आहे ते देखील खराब होते आणि पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटतो असा या ग्रामस्थांच्या अडचणी आहेत. तर प्रशासन याकडे लक्ष देईल का आता हे पाहणे गरजेचे आहे. धन्यवाद.